मित्रांनो, आता एक खूप महत्त्वाची बातमी समोर येते. ती बातमी म्हणजे जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, ज्या योजनेच्या जोरावरतीच असं म्हटलं जातं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं होतं. आता त्याच योजनेमधून तब्बल 92 लाख महिलांना वगळण्यात येत आहे किंवा वगळण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, बघूया संपूर्ण बातमी काय आहे. परंतु त्याआधी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल जर 10 महिलांनी नोंदणी केली असेल तर त्यापैकी 4 महिलांना आता वगळण्यात आलेला आहे. आणि हा जो आकडा आहे तो सुरुवातीला असं सांगितलं जात होतं की 80 लाख डिलिटेशन आता लाडक्या बहीण योजनेमधून होणार आहे. परंतु आता जे डिलिशन झालेला जो आकडा आहे 92 लाख, हा अगोदर आलेल्या आकड्यापेक्षा खूप मोठा आहे. तर या 92 लाख लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. परंतु यांना वगळण्यासाठी सरकारने कोणती कारणं दिली, तर आपण एक एक करून बघूया ती. पहिलं कारण म्हणजे KYC करण्यास असमर्थ असणे. म्हणजे तब्बल 62 लाख महिला ह्या KYC प्रक्रियेत पूर्ण भाग न घेतल्यामुळे त्यांना वगळण्यात आलेलं आहे. आणि दुसरं कारण म्हणजे उत्पन्नाची मर्यादा. जवळपास 16 लाख लाभार्थी अशा कुटुंबातील आहेत ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयाच्या मर्यादेपेक्षा जास्त होतं. आणि तिसरं कारण म्हणजे सरकारी कर्मचारी. जवळपास 4.5 लाख महिला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे सरकारी नोकरीमध्ये असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते. त्यामुळे यांना सुद्धा हटवण्यात आलं. आणि जे चौथं कारण आहे ते म्हणजे इतर योजनेचा लाभ, जसं की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारे जे लाभार्थी होते ते जवळपास 3.5 लाख होते. त्यांना सुद्धा या लिस्टमधून, यादीतून काढून टाकण्यात आलेलं आहे. आणि जे 5वं कारण होतं ते 5वं कारण असं आहे की एकाच कुटुंबातील अधिक सदस्य लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते आणि असे जवळपास 2.5 लाख लाभार्थी होते, त्यांना सुद्धा काढून टाकण्यात आलेलं आहे. आणि जे 6वं कारण दिलेलं आहे ते म्हणजे जवळपास 1.8 लाख लाभार्थी असे होते ज्यांचं वय मर्यादेपेक्षा जास्त होते. म्हणजे 65 वयापेक्षा त्यांचं वय खूप जास्त होतं. अशांना अपात्र करण्यात आलेलं आहे. आणि जे 7वं कारण आहे ते म्हणजे जिल्हास्तरीय पडताळणी. जवळपास 1.7 लाख महिलांची जिल्हास्तरीय पडताळणी करण्यात आली आणि या छाननीमध्ये आणि पडताळणीमध्ये या महिला अपात्र ठरवण्यात आल्या. तर मित्रांनो, अधिकाऱ्यांनी असं सांगितलं आहे की या ज्या 92 लाख लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे, यांनी आत्तापर्यंत 10 महिन्यामध्ये जवळपास 14,000 कोटी रुपये या लाभार्थ्यापर्यंत पोहोचलेले आहेत या योजनेच्या माध्यमातून. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की ही योजना चालू झाली होती 2024ला आणि या योजनेला जवळपास 60,000 कोटी रुपये इतका निधी पुरवण्यात आलेला होता. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या सरकारचा जो निर्णय आहे, अगोदर योजना सुरू केली, त्याच्यानंतर फेर तपासणी सुरू केली, त्याच्यानंतर पैसे वाटप झाले, त्याच्यानंतर आणि ज्या माणसांना या योजनेचा लाभ घ्यायला नको पाहिजे होता त्या माणसांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला. तर अशा प्रकारे या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेतून जवळपास 92 लाख लाभार्थ्यांची नावे ही या यादीतून वगळण्यात आलेली आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही सुद्धा KYC वगैरे काही केलेले नसेल तर KYC वगैरे तुम्ही करून घ्या. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.